नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा सतत जोर धरत आहे आणि गेल्या 7 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करणारे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक करणारे असे काही नामवंत व्यक्ती शोधणं तसं अवघड काम आहे. मग कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रशासन असो, शिक्षण असो, व्यापार असो, उद्योग असो, चित्रपट असो, नाटक असो, अशा विविध क्षेत्रातील नामवंतांची महाराष्ट्रभर फिरून त्यांची निवड करणं हा आमचा एक छंद आहे आणि त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या यशाला सलाम करण्यासाठी आम्ही दरवर्षी स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार घेत असतो. आज आम्ही ज्यांची निवड केलेली ते माननीय आतिश क्षीरसागर सर आहेत, मुख्याध्यापक, लीड इंग्लिश स्कूल करमाळा. ज्या शाळेला मरगळ आली होती त्या शाळेला पुन्हा उभारी देऊन आपल्या नवीन कल्पनेनं ती शाळा पुन्हा कशी जोमामध्ये आणली, विद्यार्थ्यांची संख्या वाढवली, शिक्षण संस्थाचालक यांना साथीनं घेऊन त्यांचे विचार आणि त्यांची कल्पना या करमाळ्याच्या शाळेमध्ये ते राबवत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाची वाटचाल. माननीय आतिश क्षीरसागर सर, मुख्याध्यापक, लीड इंग्लिश स्कूल करमाळा. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. सर, काय सांगाल आमच्या MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट या स्टार महाराष्ट्राच्या पुरस्काराबद्दल? सर्वप्रथम मी स्टार महाराष्ट्राच्या पुरस्काराबद्दल जे तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. हे पुरस्कार आम्ही लोक ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस अशी काही अपेक्षा नसते की बाई पुरस्कार हा मिळो की ते मिळो की काही मिळो. काम करत राहतो. बरोबर. जसं मनामध्ये येतं, आपल्याला आवडतं. तर एक शिक्षक म्हटल्याच्या नंतर मुलांबद्दल एक आपलेपणा, त्या पद्धतीनं आम्ही काम करत जातो. परंतु त्यामध्ये तुमच्यासारखे एक चाणाक्ष आणि चौकस दृष्टिकोन असणारे लोक ज्यावेळेस आमच्यासारख्या लोकांना शोधतात आणि कुठून तरी कळतं की मी तुमची निवड याकरिता झालेली आहे, तर एक प्रोत्साहन मिळतं कार्य करण्याकरिता. मीच नाही, माझ्यासारखे असे भरपूरशी लोक असेल जे काम करत असेल ते कदाचित कोणाच्या नजरेमध्ये येतात, कोणाचे येत नाही. पण ज्यावेळेस तुमच्यासारखे लोक त्यांना बघतात, त्यांची निवड करतात, त्यावेळेस त्यांना कार्य करण्याची आणखी स्फूर्ती मिळते. भलेही आम्ही लोक याच्यासाठी काम म्हणजे पुरस्कारासाठी काम करत नसेल, पण आम्हाला एक दिशा माहीत नसते. आम्ही आपल्या मनानं कामं करत राहतो. पण ज्यावेळेस कुठेतरी त्याचं रेकग्निशन होते त्यावेळेस माहीत पडते की आम्ही आहे म्हणजे योग्य त्या मार्गावर चालून राहिलेलो, आपली पडताळ चालू आहे. त्या पद्धतीने आम्ही कामं करत राहतो. त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद सर. सर, लीड इंग्लिश स्कूल या शाळेचं महत्त्व काय आणि तुमच्या संस्था चालकांबद्दल तुम्ही काय ऋण व्यक्त कराल? लीड इंग्लिश स्कूलचं महत्त्व जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी हेच सांगेल की आमचे जे संस्थापक होते सुमितजी मेहता आणि स्मिता देवरा, हे दोघंही हार्डवर्किंग व्यक्ती आहे. IIM अहमदाबादमधनं ग्रॅज्युएट झालेले सुमितजी आहेत. ऑल इंडिया 5th रँकमध्ये स्मिता देवरा होते. हे दोघेही प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीमध्ये काम करायचे ॲज अ CEO अँड ते सिंगापूरला होते मेन म्हणजे. आणि त्यांचं आपलं माहीतच आहे, फॉरेनमध्ये जर का एवढ्या मोठ्या पदावर असले तर घरगतचं पगार सगळ्या गोष्टी असेलच, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या. परंतु 2012मध्ये एक PISA टेस्ट होते ॲक्च्युली, आणि त्या PISA टेस्टमध्ये आपल्या देशाचा नंबर जो आहे तो 100च्या खाली म्हणजे 105व्या नंबरवर होता. आणि सुमित मेहता स्वतः एक प्रिन्सिपलचे मुलगा आहे. तेही आपल्या गावामध्ये शिकलेले, तालुका प्लेसवर शिकलेले व्यक्ती आहेत. आणि त्यांना असं आढळलं की मी ज्या देशामधनं मी येतो आहे त्या देशाचा नंबर इतका खाली कसा. एकेकाळी विश्वगुरू असलेला देश आणि आज 105व्या नंबरवर आहे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस ठरवलं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. आम्ही ते स्वतः IIM झालेले आहे, मॅनेजमेंट कोर्स केलेला आहे, सगळ्या गोष्टी. त्यांनी मग हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन चाइल्ड एज्युकेशनवर त्यांनी स्वतःचे कोर्सेस कंप्लीट केले. कंप्लीट केल्याच्या नंतर देशामध्ये येऊन सगळ्यात अगोदर ते G-Learn कंपनीची जे आहे एज्युकेशन, जी एज्युकेशन, त्यामध्ये ते CEO बनले. त्यांच्या अंडरमध्ये माउंट लिटरजीच्या भरपूरशा शाळा एस्टॅब्लिश झालेल्या आहे. अराउंड 1000 स्कूल्स त्यांच्या अंडरमध्ये एस्टॅब्लिश झाल्या.
आणि त्यामध्ये त्यांनी बघितलं की ह्या सगळ्या शाळा ज्या आहे हा डिस्ट्रिक्ट प्लेसेसवर आहे. डिस्ट्रिक्ट प्लेसेसवर म्हणजे ज्यांची थोडेसे इकॉनॉमिकली साऊंड लोक असतात त्यांच्याकरिता ह्या शाळा राहतात आणि त्यांना चालवणंही योग्य जाते. परंतु म्हणजे तालुका प्लेसेसवर जे लोक असतात म्हणजे खेडेगावात 70% देश जो आहे आपला पूर्ण खेडेगावामध्ये राहतो, पण तिथल्या 70% जनतेला एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला क्वालिटी एज्युकेशन सर्व करणारी अशी संस्था कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे मग त्यांनी एक निर्णय घेतला की आपण तालुका प्लेसेसवर क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आणि म्हणून त्यांनी एक स्पर्श NGO संस्था स्थापन करून त्या माध्यमातून ह्या लीड स्कूल्स सुरू केल्या. आणि मी त्यावेळेस MITला होतो. मी HOD मॅथमॅटिक्स होतो त्या ठिकाणी आणि CCE कोऑर्डिनेटरसुद्धा. माझा इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर मला कुठेतरी असं वाटलं की मी एक शिक्षक म्हणून मला जे करायचं आहे ते करण्याचा एक कुठेतरी रस्ता मिळून राहिलेला आहे. बरोबर. कारण की माझाही जर्नी ऑलमोस्ट थ्रू आउट इंडिया, इंडिया मी फिरलेलो आहे, भारत फिरलेलो आहे एज्युकेशन क्षेत्रामध्ये. परंतु कार्य करत असताना लिडिंग पोझिशनवर काम करणं खूप आवश्यक असतं जर का तुम्हाला तुमच्या कल्पना म्हणजे अंमलामध्ये आणायच्या असेल तर. आणि त्याकरिता एक लीडर कुठला तरी असा पाहिजे जो आपल्याशी विजन मॅच करतो आहे. ते मी त्या ठिकाणी बघितलं आणि 2016मध्ये त्यांनी या शाळा सुरू केल्या. आणि आजच्या कंडिशनमध्ये लीड स्कूल्स ह्या थ्रू आउट इंडिया 2000+ शाळांना एक सपोर्ट देत आहे किंवा स्वतःच्या शाळा घेऊन चालत आहे. आणि सर्वच्या सर्व शाळा तालुका प्लेसेसवर आहे. म्हणजे 70% भारत जो क्वालिटी एज्युकेशनपासून दूर राहत होता तो आज क्वालिटी एज्युकेशन प्राप्त करतो आहे. आणि डिस्ट्रिक्ट प्लेसेसवर हेच एज्युकेशन ज्यावेळेस दिलं जातं ज्याची फीज 50,000च्या खाली तर कुठेच नसणार, ते आम्ही इथे अफोर्डेबल प्राईसमध्ये म्हणजे गावचे लोक, सामान्य मिडल इकॉनॉमिक झोनमधले लोक पे करू शकेल अशा अफोर्डेबल प्राइसेसमध्ये त्यांना ते क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. क्या सर, करमाळ्यामध्ये आपल्या शाळेचं महत्त्व हळूहळू वाढत आहे आणि पब्लिसिटी होत आहे. ज्या शाळेला तुम्ही म्हणजे त्या काळामध्ये मरगळ आली होती, तुम्ही या शाळेला पिकअप आणला. करमाळ्यातील पालकांनी जास्तीत जास्त संख्येने तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकावं, आपल्या मुलांना. असं काय वेगळं पण आहे जेणेकरून आपण त्यांच्या पालकांना तुम्ही तुमच्या मुलाखतींचं सांगू शकता? पालकांनी आपल्या मुलांना लीड स्कूलमध्येच का बरं टाकावे हे म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेल की मी कुठल्याही शाळेमध्ये का बरं टाकावे याचा जर का विचार करतो म्हटलं तर प्रत्येक पालकाची एक अपेक्षा असते की आपला मुलगा अकॅडमिकली साऊंड असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये संस्कार निर्मिती झाली पाहिजे, एक चांगलं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हे त्यांचे उद्देश. सगळ्यात मोठा उद्देश असा असतो की तो अकॅडमिकली जर का स्ट्रॉंग झाला तर चांगले स्कोर घेऊन तो पास होणार, पास झाला तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर तो चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं सुद्धा शिकणार आणि त्यामधनं तो मग समोर त्याला एक इंडस्ट्रियलिस्ट व्हायचा आहे की एंटरप्रिनर व्हायचं आहे की सर्व्हिसेस चूज करायची त्याच्या मतानुसार तो जाणार. परंतु तोपर्यंत जे एक फाउंडेशन असते ते फाउंडेशन आपल्या मुलाला मिळालं पाहिजे हे प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं किंवा अपेक्षा असते. आणि त्याकरिता म्हणून आपण कुठल्याही मुलाला शाळेमध्ये टाकतो. लीड स्कूल का बरं चूज करायची तर मला असं वाटतं की ह्या तुमच्या सगळ्या अपेक्षांचं सोल्युशन जर का कुठे मिळत असेल तर ते लीड स्कूलमध्ये. आता कशा पद्धतीने तर अकॅडमिक्स फाउंडेशन जर म्हटलंच तर जे आमचे पालक आहे मी त्यांना खरंच नम्र अभिवादन करतो त्यांची की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. मरगळ आली होती त्याही काळामध्ये त्यांनी विश्वास दाखवला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलांमध्ये अकॅडमिक्स ग्रोथ बघितली, त्यांचं मॅथ्समधलं इम्प्रूव्हमेंट असो मुलांचं, कारण की जनरली मुलांमध्ये मॅथ्स फोबिया असतो, भीती वाटतो त्यांना गणिताची. परंतु लीड स्कूलमध्ये ज्या पालकांनी विश्वास दाखवून आपल्या मुलांना सुरुवातीला टाकलं आणि त्यांच्याकडे बघून मग बाकीच्या लोकांची सुरुवात झाली ते, कारण की चर्चेशिवाय होत नाही. शिक्षण एक असं आहे, आम्ही एकतर असे पडतो की आमचं इथे कुठेच पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, टोटली एज्युकेशनला सर्व्ड आहोत. जसं मी अगोदरच सांगितलं हे प्रायव्हेट कंपनीमध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये असलेले CEO होते आणि फक्त एज्युकेशनसाठी ध्येयवेडे असलेले व्यक्ती आम्ही या ठिकाणी शाळा उघडली.
अशा वेळेस आमच्याकडे ॲडमिशन करणं म्हणजे क्वालिटी बघितली तरच लोक येणार. बरोबर. तर आमचे जे पालक अगोदरचे होते त्यांनी बघितलं की आपल्या मुलांमध्ये जो गणिताबद्दल भीती असायची किंवा इंग्लिशबद्दल त्यांची एक भीती असायची, बाकीच्या सब्जेक्टबद्दल भीती असायची, ती दूर होत गेली आणि मुलं त्या सब्जेक्टला प्रेम करायला लागले. आत्ताच्या कंडिशनमध्ये 2000 आमची 20ची बॅच जे निघालेली आहे 10वीची, त्यामध्ये 100% रिझल्ट हा तर जनरली भरपूरशा शाळा देत असेल, परंतु एकाच शाळेतून 2 नॅशनल टॉपर्स देणं हा आमचं एक सगळ्यात मोठं अचिव्हमेंट राहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आमची एक मुलगी कनिष्का वीर, ती नॅशनल टॉपर राहिलेली आहे आणि अनिकेत सोनार हा मॅथमॅटिक्समध्ये नॅशनल टॉपर राहिलेला आहे करमाळ्यातला. करमाळ्यासारख्या प्लेसेससाठी ही खरंच एक भूषणाची गोष्ट आहे. पालकांनी ज्यावेळेस ह्या गोष्टी बघितल्या की आपल्या मुलांमध्ये जर का अकॅडमिकली स्ट्रॉंग ग्रोथ होत आहे, तेवढंच नाही तर मुलांमध्ये दुसरं असतं एक चांगले संस्कार, त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग येणे, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होणे, स्वतःचे अनुभव, स्वतःचे हावभाव त्यांना आपल्या शब्दामध्ये मांडता यायला पाहिजे. आणि हे तेव्हा शक्य होते ज्यावेळेस मुलांना त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म अवेलेबल केला जातो. तर आम्ही स्पेशली म्हणजे एक जे कॉन्स्टिट्यूशन शाळेचं बनलेलं आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या गोष्टी टाकून ठेवलेल्या आहे की वर्षातून 3 SLM होणार. SLM काय असतात तर ते स्टुडंट लीड मुवमेंट आम्ही त्याला म्हणतो. त्यामध्ये समाजातले आपल्या देशातले जे ज्वलंत प्रश्न असतात त्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन विद्यार्थी स्वतः बाहेर मार्केटमध्ये उतरून जनतेला प्रबोधन करते. उदाहरणार्थ जर का प्लास्टिकचं ज्यावेळेस आपल्याला माहीत होतं एक मोठासा डोंगर आणि राक्षस तयार झालेला होता, त्याच वेळेस लीड्सच्या मुलांनी त्या प्लास्टिकपासनं कसल्या प्रकारचे धोके असेल आणि त्याकरिता कसल्या प्रकारचं आपण अल्टरनेटिव्ह शोधले पाहिजे, स्वतःच्या हाताने पेपर बॅग बनवून त्या करमाळामध्ये वाटून त्यांचा ड्रामा म्हणजे स्वतः एक ड्रामा तयार करून की लोकांना माहीत असलं पाहिजे की प्लास्टिकमुळे कशा पद्धतीची प्राण्यांची हत्या होते आणि नकळतपणे आपण त्याला जबाबदार राहतो. हे मुवमेंट त्या ठिकाणी केले. त्याचबरोबर मुलांमध्ये सेल्फलेसलेस सर्व्हिस, स्वतःसाठी सर्व्हिस लोक जगतात, परंतु आज जेवढेही लिजेंडरी लाईफ जगलेले लोक आहेत त्यांचं जर का बघायला जातो म्हटलं तर ते फक्त या कारणासाठी जगले कारण की त्यांनी सेल्फलेसलेस सर्व्हिस केली आणि त्यांना त्याच्या सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे. आता स्वामी विवेकानंदापासनं तर महात्मा गांधीपर्यंत जर का आपण घेतले तर त्यांनी फक्त दुसऱ्यांसाठी सर्व्हिस केलेली आहे, तेव्हा त्यांनी ते म्हणजे त्यांचं जीवन सफल झाल्यासारखं आहे आणि आजही ते जगत आहे. आजही आपल्या समाजामध्ये असे भरपूरसे लोक आहेत ज्यांना आपले गणेश जिकरे पाटीलचं एक उदाहरण घेतो म्हटलं तर त्यांनी स्वतः एक प्रोफेसरची नोकरी सोडून ज्या वेळेस या समाजाचं म्हणजे सत्कारणाचा विडा त्यांनी हाती घेतला तर एक विचार करता येते की एखादी व्यक्ती कशाला एवढी नोकरी सोडून आपलं हे करायला बसेल बा म्हणून, परंतु एक सेल्फलेसलेस सर्व्हिस करण्याचा जो आनंद असतो, जो जॉय असतो, तो अनुभवणं वेगळं असतं. त्याकरिता म्हणून आम्ही एक SLM चालवतो स्टुडंट लीड मुवमेंटमधून, ज्यामध्ये जॉय ऑफ गिव्हिंग म्हटलं जाते. जेथे मुले आपले जे पुराणे कपडे असतात किंवा शूज असतात ते सगळे स्वच्छ धुवून आयरन करून अनाथ आश्रम जे असतात त्या अनाथ आश्रमातल्या मुलांना देऊन त्यांच्यासोबत एक दिवस पूर्ण बितवून परत येतात, ज्यामुळे त्यांना सेल्फलेसलेस सर्व्हिसची एक आवड पडते, माहिती पडते का हा आनंद काहीतरी वेगळाच असतो म्हणून. त्या माध्यमातून आम्ही एक सक्षम नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं कोणताच पालक पाहिजे असं त्यांना वाटत नाही. सर, तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळंपण आहे, जसं की लहान मुलांचं जे काही लहान मुलांचं मानसशास्त्र तुम्ही ओळखता. तुमच्या या कार्याला सलाम म्हणून यशकल्याणी संस्थेनं तुम्हाला करमाळा रत्न पुरस्कार दिला होता. याबद्दल आणि तुमच्या मानसशास्त्राबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल मी खरंच यश कल्याणीचे धन्यवाद मानतो, कारण की मी ज्यावेळेस कार्य करणं सुरू केलं होतं 2016पासून, त्यावेळेस असं कुठल्याच प्रकारचं काही मनामध्ये नव्हतं. नाहीतर मी अजूनपर्यंत कुठल्याच म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार वगैरे भरपूरसे असतात त्या कधी फॉर्म भरले, परंतु हे सगळं कार्य करत असताना जसं मी सांगितलं की यश कल्याणीचे जे सर्व आहे गणेशजी भाऊ हे प्रत्येक ठिकाणी आपली चौकस दृष्टी ठेवून असतात. माझ्यासाठी भरपूरशा लोकांनी त्यांनी शोधले आणि वर आणले, त्याकरिता त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले. तुम्ही एक विचारलं की लहान मुलांच्या मानसशास्त्राबद्दल. लहान मुलांच्या मानसशास्त्राबद्दल जर सांगायचं झालं तर जे BEdमध्ये वगैरे मानसशास्त्र मुलांना शिकवलं जाते त्या शिक्षकांना,
त्यानुसारच आहे, दुसरं काही नाही. मी याच्यामध्ये एक नक्की म्हणेल की भाई हे मानसशास्त्रापेक्षा जास्त मुलांशी प्रेम करणं. ज्यावेळेस आपण प्रेम करायला लागतो तर ते मानसशास्त्र आपल्यापच कळायला लागते. बरोबर. कुठलीही मुलगी ज्यावेळेस आई बनून जाते तर तिला आई बनणं कोणाला शिकवावं लागत नाही. त्या आतमध्ये ज्यावेळेस प्रकृतिक्रिया तयार होऊन जाते ते मुलाला समजणं सुरू करते. त्याच पद्धतीची कदाचित प्रक्रिया माझ्याकडे आहे. मला इतकं माहिती आहे फक्त की मुलगा जन्माला आल्याच्या नंतर कुठल्या अवस्थेमध्ये असते, जे शैशव अवस्था असते, तर त्यामध्ये त्याचा मायक्रो लेवलवर कसा तो चालत असतो. त्या म्हणजे एखादा बॉल पकडायचा असला तर तो इकडे तिकडे हातपाय हलवतो आणि त्याच्यानंतर पकडायला जातो. त्या पद्धतीनं जी त्यांची वाटचाल होते, ह्या सगळ्या वैज्ञानिक गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट मला नक्की माहीत आहे की जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे एक शक्तिपुंज आहे. ईश्वराची एक सगळ्यात मोठी शक्ती अंश तो घेऊन जन्माला आलेला आहे आणि त्याला फुलविणे, तेवढ्या त्या शक्तीसोबत परत वाढविणे हे आपलं दायित्व असते. मी या दृष्टिकोनातून चालतो. मुलांच्या मानसशास्त्राचा जर विचार करतो म्हटलं तर वयाच्या 5, 6 ते 10 वर्षापर्यंत मुलांना प्रशंसा आवडत असते. आपण जर का पाहतो म्हटलं तर पप्पा मी हे केलं, मम्मी हे केलं, मम्मी ते केलं, हे मोठ्या खुशीनं दाखवतच आहे. त्या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात आपल्याकरिता, परंतु त्याच्याकरिता खूप मोठ्या असतात. मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की प्रत्येक मुलाच्या छोट्यातली छोटी जरी गोष्ट असली तरी त्याची प्रशंसा करा. आणि प्रशंसा करण्यासाठी मी आपल्या असेंब्लीचा सगळ्यात जास्त वापर करतो. कुठल्याही प्रकारची गोष्ट झाली, तो भलेही थोडासा एखाद्या मुलाला पडता पडता त्याने हँडल केलं असेल तरी त्याला दुसऱ्या दिवशी असेंब्लीमध्ये स्टार देतो. हा छोटासा स्टार कागदाचा बनलेला असतो, हा काही खूप मोठा नसतो, परंतु तो दिलेला स्टार त्या मुलाला एक आज जे त्याची भावना आहे की मी हे कुणाला तरी मदत केली त्यामुळे मला मिळाला, हे त्याच्यामध्ये रुजवण्याकरिता किंवा डीप टू हिज कॉन्शियस सोडण्याकरिता महत्त्वाचं कार्य करते. आणि ते नेहमीसाठी त्याच्या मनात जर राहिलं तर तो जो घडत गेलेला व्यक्ती आहे हा मदतगार व्यक्ती बनून फुलत असते. मी या पद्धतीनं कार्य करतो. क्या बात सर. तुमचं जन्मगाव हिंगणघाट म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये. हिंगणघाट ते करमाळा हा जो प्रवास आहे तुमचा, कारण तिकडचा भाग सोडून इकडं तुम्हाला काय यावं असं वाटलं आणि इथं जे शिक्षणाचं नंदनवन तुम्हाला फुलवं असं काय वाटलं थोडक्यात? हा एक थोडासा लांबचा जर्नी राहिलेला आहे माझा. ज्यावेळेस मी आधी IAS ॲस्पिरंट होतो, IAS बनण्यासाठी तयारी करून राहिलेलो होतो, सगळ्या गोष्टी होत्या. मधातल्या काळामध्ये जसे ही अराउंड 2000ची गोष्ट आहे, ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं होतं आणि आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा मोठा समस्याच होती समजा त्यावेळेस. तर मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसुद्धा बनलो आणि 1.5 वर्ष काम करता करता माझ्या मॅनेजरने सरळ सांगितलं की आतिश आप इसके लिए नहीं बने हो, जिंदगी में कभी भी मार्केटिंग मत करना. तर ते एक वेगळा अनुभव होता. आणि नंतर मी ठरवलं की आपण शिक्षक बनायचं सध्या, कारण की IAS बनायचं आहे म्हणजे सगळे सब्जेक्ट आपले तयार करायचे आणि मुलांना सुरू करायचं. मधल्या काळामध्ये माझे दादाजी एक्सपायर झाले आणि त्यांनाही सांगितलं का मी इतके प्रयत्न करून, कारण की त्यावेळेस मी प्रिलिमिनरी क्वालिफाय करून मेन्स फेल झालो होतो त्यावेळेस. आणि त्यांनी सांगितलं की बाबा होऊ शकते, कदाचित तू एक IAS बनून एक डिस्ट्रिक्ट तू जास्तीत जास्त सर्व करशील, शिक्षक पण, आणि त्यामध्ये तू इतके सगळे IAS ऑफिसर प्रोड्यूस कर की जे पूर्ण देशातल्या सगळ्या जिल्ह्यांना सांभाळायला पूर्ण देश सक्षम बनून उभा होईल. तर या पद्धतीने तो प्रवास सुरू झाला. आणि सगळ्यात म्हणजे पहिली शाळा ज्यावेळेस मी वरोडाला जॉईन केली होती ते संस्कार भारती पब्लिक स्कूल होती. आणि तिथनं त्याच्यानंतर वणीला राहिलो. वणीच्या नंतर मी मध्य प्रदेश झाबुआ हा सगळ्यात मोठा ट्रायबल बेल्ट आहे आपल्या देशातला. त्या ट्रायबल बेल्टमध्ये जैन पब्लिक स्कूलमध्ये अकॅडमिक कोऑर्डिनेटर म्हणून सर्व्हिस करणं सुरू केली. तिथे ट्रायबल बेल्टमधले सगळे मुलं असताना त्या सगळ्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेसकट, म्हणजे ट्रायबल्समध्ये मी एक गोष्ट बघितली की त्यांच्यामध्ये त्यांची धनुर्विद्या खूप फेमस होती आणि ते त्यांच्यामध्ये म्हणजे रक्तामध्ये रुजलेली असायची. आणि मी ज्यावेळेस हे आपले तालुका लेवलचे स्पोर्ट्स वगैरे व्हायचे तर त्यावेळेस एक म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग नेहमी करण्याचा माझा प्रयत्न राहिला. तर मी त्या ठिकाणी मुलांना आपलं रुटीन कबड्डी आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये टाकण्यापेक्षा जास्तीत जास्त मुलांना त्यांचे आर्चरीमध्ये ट्रेन करणं सुरू करवलं आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या गुणांनुसार त्यांना कशा पद्धतीची वाव देता येईल त्या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. झाबुआच्या नंतर मी हैदराबादला सुद्धा राहिलो. हैदराबादवरनं मग मी MIT पंढरपूरला आलो आणि त्यानंतर मग फील्डमध्ये प्रिन्सिपल पद म्हणून मी समजा ॲक्सेप्ट केलं, ज्यामध्ये पूर्णपणे, कारण की ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेटर आणि बाकी गोष्टी घेऊन चालत असतो त्यावेळेस थोडेसे कुठल्या नाही कुठल्या प्रकारचे आपल्याला काय म्हणतात रेस्ट्रिक्शन असतात कार्य करत असताना.
परंतु ज्यावेळेस प्रिन्सिपल बनून मी या ठिकाणी आलो त्यावेळेस सुमित मेहता जसं मी सांगितलं त्यांचं विजन आणि माझं विजन असं काही वेगळं राहिलेलं नाही होतं. तर मोठ्या लेवलवर कार्य करण्याची क्षमता माझी नव्हती, कारण की फायनान्शियल आणि सगळ्या गोष्टींना ते सक्षम होते, त्यांचा अनुभव मोठा होता, दांडगा होता. माझा हा अनुभव जितका राहिला त्या पद्धतीनं मी ते युनिट चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो हे मला माहिती होतं आणि त्यांनाही माहिती होतं. त्यांनी पूर्ण फ्री हँड दिला आणि त्यानुसार मुलांचा सर्वांगीण विकास आणि अकॅडमिक ग्रोथ ह्या 2 गोष्टीला घेऊन आमचं विषयच आम्ही त्या ठिकाणी असं ठेवलेलं होतं की टू एम्पॉवर एव्हरी चाइल्ड टू बी कॅपेबल ॲडल्ट अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन अँड गुड ह्युमन बिंग, ह्या 3च आस्पेक्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवून चालत राहिलो. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण प्रवास आतापर्यंत राहिला. सर, भविष्यामध्ये तुम्ही लीड इंग्लिश स्कूलला कसं बघता? माझ्या मते जे विजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत ते शिक्षणाची सगळ्यात मोठी गरज आहे. म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट जर पाहतो म्हटलं तर ही सगळ्यात मोठी आहे की कॅपेबल ॲडल्ट असला पाहिजे, रिस्पॉन्सिबल सिटीजन असला पाहिजे, ज्यामध्ये कारण की देश म्हटलं तर हे फक्त पहाड, जंगल आणि ह्या सगळ्या गोष्टींनी बनत नाही, तर त्यामध्ये म्हणजे राहणारे जे नागरिक असतात त्यावर डिपेंड करतात. माझ्या मते आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या प्रेझेंट कंडिशनमध्ये आम्ही देशामध्ये ऑलमोस्ट 2000+ स्कूलला सर्व करून राहिलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मला वाटतं आम्ही अशाच पद्धतीचे जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामध्ये पूर्ण देश एक लीडच्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या 20 वर्षाच्या काळामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक IAS ऑफिसर, 100 IAS ऑफिसरमधनं 20 IAS ऑफिसर तुम्हाला लीडचे मिळेल, सायंटिस्टमध्ये लीडचे विद्यार्थी तुम्हाला मिळेल, समाजकार्यामध्ये लीडचे विद्यार्थी मिळेल, असे सगळ्या सेक्टरमध्ये मला वाटतं आमचे लीडचे विद्यार्थी राहणार. सर, मध्यंतरी जागतिक महामारी आली होती कोरोनाच्या काळामध्ये शक्यतो इंटरनेटवरच बरंचसं शाळेचं प्रक्षेपण व्हायचं, ऑनलाईन ज्याला शिक्षण म्हणता येईल, मग ते मोबाईलवर असेल, लॅपटॉपवर असेल, कॉम्प्युटरवर असेल. पूर्वीच्या काळी आपण लहान मुलांना म्हणायचो की मोबाईल बघू नका, तुम्हाला वेगळं वेळ लागेल. परंतु एक काळ असा आला की आपण स्वतःच आईवडील, पालक, शिक्षक आणि प्रशासनसुद्धा असं सांगायला लागलं की तुम्ही इंटरनेटचा वापर करून मुलांना शाळेमध्ये घ्या, म्हणजे त्यांचं शिक्षण पुढे करा. हे कितपत योग्य होतं आणि त्याचा खरंच आपल्याला कसा फायदा झाला? यामध्ये मी तुमचा शेवटचा पॉईंट थोडा अगोदर घेऊन नंतर मग आपण पहिल्या पॉईंटला हात लावू. शेवटचा पॉईंट म्हणजे असा की ज्यावेळेस ही क्रांती होती की भाई मोबाईल हाती देणे किंवा टेक्नॉलॉजीसोबत जर का मुलं गेले तर त्यांना वेगळं फॅड लागेल की आणखी काही मुलं बिघडेल अशा पद्धतीचा विचार होता. माझं नेहमीसाठी सक्षम असं मत राहिलेलं आहे की येणारी पिढी ही टेक्नोसेव्ही आहे. आपण त्यांच्याकरिता एलियन आहोत, परंतु ते मुलं मात्र त्यासाठी एलियन नाही राहू शकत. तुम्ही त्यांना कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करा टेक्नॉलॉजीपासून, तर दूर राहणार नाही. बरोबर. आता एक गोष्ट अशी असते की एक तर तुम्ही शस्त्र हाती देऊन त्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण द्या, तर ते शिवाजी महाराज आणि सोल्जरही बनू शकतात. आणि कदाचित जर का तुम्ही भीतीच्या कारणाने त्यांच्या हाती शस्त्र दिलं नाही आणि तो आपल्या ओढीच्या कारणाने तुमच्या मागे ते शस्त्र हाती पकडणार आणि त्या शस्त्राचा कसा वापर करेल हे सांगता येत नाही. तर त्यामुळं मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी जे आलेली आहे, जे त्यांच्याच करीत आहे वास्तविक पाहता. आपल्यासारखे लोक तर ते टेक्नॉलॉजी ते जितक्या फास्ट पद्धतीनं ग्रास्प करतात, म्हणजे मी अजूनही सांगतो, मला काही गोष्टी ज्यावेळेस नाही कळल्या माझे विद्यार्थी मला सांगतात हे अशा पद्धतीने करा. जेव्हा की CCS मी इथे शिकवतो त्यांना शाळेमध्ये, तर काही गोष्टी अशा असतात की त्यांना स्वतः माहिती पडते, कारण की ते त्यांच्यासाठी बनलेली आहे, त्यांना दूर ठेवलं जाऊ शकत नाही. त्यामुळं एवढं नक्की आहे, जर का तुम्ही त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते कुठून नाही कुठून शिकणार आणि जिथून शिकणार ते काय शिकणार ते सांगता येत नाही. कारण की आजकाल इंटरनेट, मीडिया, यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी जर म्हटलं तर त्यामध्ये एक सोशल डेलिमा म्हणून एक छोटीशी मूवी आहे, शॉर्ट मूवी, जर ज्यांनी बघितली असेल त्यांना माहीत असेल, त्याचं एक मार्केटिंग झालेलं आहे पूर्णपणे. आणि ते ज्या पद्धतीनं पॉपअप करत राहतात, ते मुलं कुठल्या गोष्टीला हाती पकडेल हे सांगता येत नाही. त्याऐवजी जर का योग्य गोष्टीचं, टेक्नॉलॉजीचं नॉलेज जर का आपण मुलांना दिलं तर त्या टेक्नॉलॉजीचा सही वापर काय असतं हे त्यांना कळेल, तर त्यांची दिशा भरकटण्याला वेळ म्हणजे जागा राहणार नाही असं मला वाटतं. सर, त्यानुसार जर का आपण हा कोरोनाचा काळ पाहतो म्हटलं तर त्यामध्ये कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीने मदत केली.
भरपूर मदत केली. मी म्हणेल भरपूर मदत केली. त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कदाचित ती टेक्नॉलॉजी जर नसती तर हे 2 वर्ष मुलं घरी राहून त्यांचं शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक किती नुकसान झालं असतं याचा विचार करणं म्हणजे आज अवघड आहे. ज्यावेळेस हा पिरियड सुरू झाला होता त्यावेळेस सगळेच जणांचे, आता पूर्ण जगासाठीच ती एक नवीन परिस्थिती होती. कधी भूतो न भविष्यती अशी अनुभवलेली परिस्थिती होती. कोणालाच कळत नव्हतं काय करायचं. पालकही आपली आर्थिक व्यवस्था सांभाळण्यासाठी चिंतित होत होते. त्यानुसार पैसा वाचवणे, सगळ्या गोष्टी, हा सगळा दृष्टिकोन सुरू झाला होता. मग आमच्यासारख्या शाळांनासुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न, भरपूरशा शाळा तर बंदसुद्धा पडल्या होत्या आणि त्यामध्ये जे प्रायव्हेट शाळेमध्ये काम करणारे शिक्षक असते त्यांची बिचारी परिस्थिती काहीतरी वेगळीच राहते आणि त्यांना आपलं सुद्धा उपजीविका चालवण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न येऊन पडलेला होता. आणि अशा वेळेस आम्ही दोन्ही गोष्टीचा ज्यावेळेस विचार केला की ही परिस्थिती कधीपर्यंत चालेल, 1-2 महिने आम्ही स्वतःही वाट पाहिली की काय करता येईल पेपर, पण ज्यावेळेस माहीत पडलं का हे काहीच सांगता येत नाही, त्यावेळेस आम्ही परत एक विडा उचलला. शिक्षकांचंही जगणं आवश्यक आहे, लोकांचंही जगणं आवश्यक आहे. त्यापेक्षा मोठं आवश्यक आहे की हे येणारी पिढी घरच्या घरी 4 महिने, 6 महिने, 2 वर्ष, 4 वर्ष आपल्याला माहिती नाही, इतके दिवसपर्यंत शिक्षणापासून वंचित राहणं म्हणजे मोठं देशाचं नुकसान होणार आहे. बरोबर. आणि त्याकरिता म्हणून मग आम्ही इमिडिएटली पालकांचं प्रबोधन करणं सुरू केलं, विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणं सुरू केलं, आमच्या स्वतःच्या शिक्षकांना टेक्नोसेवी करून घेतलं. त्यावेळेस सगळ्यात जास्त झूम आणि जीमीट ह्या सगळ्या गोष्टी भरपूरसे शिक्षक त्यावेळेस शिकले आणि त्यांनी वापर करणं सुरू केला. त्याहीमध्ये जे मेट्रो सिटीजचे पालक असतात किंवा विद्यार्थी असतात त्यांना तेवढा त्रास जात नाही, कारण की त्यांच्याकडे मोबाईल्स असतात, स्मार्टफोन, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. करमाळ्यासारख्या प्लेसमध्ये जर का काम करत असताना भरपूरसे पालक आमच्याकडे शेतकरी आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नव्हते किंवा असले तरी त्याचा पूर्ण वापर करणं त्यांना माहिती नव्हतं. त्यांना तिथपर्यंत शिक्षित करून आपल्या मुलांचं शिक्षण समोर सोडवण्याकरिता, म्हणजे एक परिस्थिती तर अशी होती का घरी फोन करून सांगावं लागेल की आता त्याचा क्लास सुरू होऊन राहिलेला आहे, तुम्ही त्याला मोबाईल द्यावा म्हणून शिकायसाठी. बरोबर. आणि ज्यावेळेस मग इथून 4 महिन्याच्या नंतर आम्ही ऑनलाईन त्यांचे टेस्ट घेणं सुरू केलं, टेस्ट घेऊन त्यांचे रिझल्ट देणं सुरू केले. पालकांनाही कळून आलं की 12 तास मुलांना घरच्या घरी ठेवणं एवढं सोपी नाही आहे. तर त्यावेळेस त्याचे 4 ते 6 तास त्याचे आपले शिक्षणामध्ये जात होते, होमवर्क करण्यामध्ये जात होते, थोडेसे मुलं बिझी होत होते. त्यावेळेस पालकांनाही कळण्यात आलं आणि धीरे धीरे पालक आणि विद्यार्थी शिक्षकांना सपोर्ट करायला लागले. आणि मला सांगताना खूप म्हणजे अभिमान वाटतो की ज्यावेळेस शाळा सुरू झाल्या, मीन्स ऑफलाईन परीक्षा म्हणजे शाळा सुरू झाल्या, त्यावेळेस संपूर्ण देशभर एक चिंतेची बाब होती का एवढ्या वर्षाची गॅप भरून कशी काढायची. पण माझ्या शाळेमध्ये म्हणजे लीड स्कूल्समध्ये आम्हाला आम्ही ब्रिज कोर्स तयार केला होता त्यावेळेस, कारण की काही मुलं असायचे जे ऑनलाईन परीक्षा म्हटलं का ते आपली कुठून तरी पाहून कॉपी करून द्यायचे मुलं आहेत, ते त्यांना सांगता येत नाही. तर त्यांना टेस्ट करून ते त्यांची गॅप भरून काढणे, फक्त 2 महिन्यामध्ये आम्ही गॅप भरून काढून जून 5 त्यांचं नवीन सत्र सुरू केलं. आणि त्याच सत्रामधनं निघालेली जी आमची बॅच होती त्यामध्ये आम्ही 10वीचे नॅशनल टॉपर काढले होते विथ 100% रिझल्ट. सर, परिवाराबद्दल काय सांगाल? कारण इथपर्यंत यश संपादन करणं तसं सोपं काम नाही आहे. जर परिवार जर तुमच्या पाठीमागं सक्षमपणे उभा नसेल तर तुम्ही एक तुमचं ध्येय गाठू शकत नाही. तुमच्या आईवडिलांबद्दल, तुमच्या धर्मपत्नीबद्दल काय सांगाल? हो, हे एक मोठी गोष्ट असते. आपण कार्य करत असताना कसं राहते, घर की मुर्गी दार बरोबर एक म्हण आहे. त्यामध्ये आपल्या जवळच्या लोकांना कदाचित इग्नोर करून का वी टेक देम ॲज ग्रँटेड ॲक्च्युली, नेहमीसाठीच असतं असं. परंतु जर का सिंहावलोकन केलं आणि मागे वळून बघितलं तर माणूस म्हणत घडण्याकरिता जी विचारसरणी आज माझ्यापाशी आहे ती मला वाटतं आईवडिलांची सगळ्यात मोठी देण आहे. त्यांची म्हणजे एक हाती क्षीरसागर म्हणून आज जो तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता किंवा ज्या कार्याकरिता माझी प्रशंसा करत आहे, ते प्रशंसा करण्यासाठी जो जे विचारसरणी, जे कार्य करण्याची शैली माझ्याकडे आली ती माझ्या आईवडिलांकडनं आली. आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट राहिला यामध्ये, सगळ्यात जास्त आईचं राहिलेलं आहे. माझ्या धर्मपत्नीबद्दल जर बोलायचं झालं तर आईसोबत तर मी माझं ग्रॅज्युएशन होतपर्यंत वरोरावणी या ठिकाणी जोपर्यंत ड्युटी करत होते तेव्हा, त्यानंतरचा सर्व प्रवास हा माझ्या पत्नीसोबत राहिला, धर्मपत्नीसोबत. झाबुआचा तो ट्रायबल बेल्ट असो, जनरली लग्न झाल्याच्या नंतर प्रत्येक मुलीची अपेक्षा असते की आपण कुठल्या तरी एखाद्या अशा शहरामध्ये राहायला पाहिजे जिथं मुलांना सगळ्यात चांगलं एज्युकेशन मिळेल, मॉल्स असेल, सगळ्या गोष्टी असेल. परंतु सगळ्यात मोठ्या आदिवासी जिल्ह्याच्या जागेवर आम्ही त्या ठिकाणी राहिलो आणि त्यावेळेस माझा पहिला बेबी ती कन्सीव्ह करून होती आणि त्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आम्हाला माहिती आहे अजूनही की
त्यावेळेस ट्रेनमधनं आम्ही उतरलो होतो 2 भांड्याचे बोरी घेऊन समजा. आणि तिला स्टेशनवर सोडून मला गाडी शोधायसाठी जावं लागलं होतं तिथे बाहेर. आणि तशाही परिस्थितीमध्ये तिने मला पूर्ण साथ दिली. कुठल्याही प्रकारचा न काढता की बाई हेच कशाला तेच कशाला, मग दुसरं मिळत नाही का, असं तसं करण्यापेक्षा तिने प्रत्येक पदावर माझं समर्थन केलं. एवढंच नाही तर ती सांसारिक बाबीसोबतच ती माझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा सहचरिणी राहिलेली आहे. की जिथे जिथे आम्ही दोघेही मिळून शिक्षक म्हणून कामं केलेली आहे. पहिलं बाळ झालं, आम्ही म्हणजे स्वतःला फॉर्च्युनेट मानतो की आमच्या मुलाचा जन्म झाला ते आमच्या शाळेमध्येच त्याला शाळेचं इन्व्हायरमेंट सगळ्यात जास्त मिळालं. त्याला आमच्यापेक्षा जास्त आमचे विद्यार्थी आता म्हणजे टीचरचा मुलगा म्हटलं किंवा काही म्हटलं तर सगळे मुलं म्हणजे त्यांच्या आजूबाजूनं राहणार, खेळणार तर असं एक सामाजिकरण त्याचं होत राहिलं. ते शिक्षकासाठी एक सगळ्यात मोठी देणच मानावं लागेल. त्याचबरोबर त्यानंतर ज्या वेळेस माझी दुसरी मुलगी झाली आणि मी परत प्रिन्सिपल पद हाती घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण कार्य करायला लागतो तर आपल्या वेळेचं भान राहत नाही. आणि तेवढ्या वेळेपर्यंत आपल्या मुलांना एकटं सांभाळणं, कारण की मुलगी लहान असल्यामुळे त्यावेळेस मॅडमला ब्रेक घ्यावं लागलं. संसार सांभाळून मला सांभाळणं ह्या दोन्ही गोष्टी तिने केली. आणि त्यानंतर अजूनही ती माझ्यासोबत माझ्या शाळेमध्ये कॉर्डिनेटर पदावर कार्य करत आहे. आणि जे माझे विजन राहिले त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. असं राहतं की मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस एक रेकॉर्ड केल्यासारखे ती रेकॉर्ड करते आणि त्याला कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जाऊ शकते त्याचं एक ब्ल्यूप्रिंट तयार करते. आणि त्यानुसार मग मला त्यामध्ये काम करायला जास्तीत जास्त सोयीस्कर जाते. तर खूप मोठं श्रेय आहे ह्या 2 महिलांचं. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतंच एक त्याची आई आणि दुसरी पत्नी. त्या 2 महिलांचं माझ्या जीवनामध्ये खूप श्रेय आहे, योगदान आहे. सर, आमच्या MCM TV तर्फे तुमच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही जो स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार तुम्हाला देणार आहोत. हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? हा एक मोठा प्रश्न आहे बाबा तुम्ही केलेला. कारण की हा पुरस्कार ज्या कार्याकरिता तुम्ही मला दिलेला आहे त्यामध्ये भरपूरसे लोक आहेत ज्यांच्याशिवाय हा कदाचित सफल होऊ शकलं नसतं माझं कार्य. त्यामध्ये जसं मी सांगितलं की माझ्या जवळचे लोक, आई, वडील, पत्नी. आणि यांच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त जर का योगदान कोणाचं राहिलं असेल तर ते माझ्या विद्यार्थ्यांचं. ते विद्यार्थी जर का नसते, एक असं म्हटलं जातं की हनुमानजी असे व्यक्ती म्हणजे असे देव म्हणून आपण व्यक्ती म्हणून जेही आहेत, त्यांनी जंप करून लंकेमध्ये पोहोचले. श्रीरामाचं नाव घेतलं आणि लंकेमध्ये पोहोचले. पण त्या श्रीरामाला लंकेपर्यंत पोहोचण्याकरिता रामसेतू बनवावं लागला होता. मग हनुमानामध्ये एवढी शक्ती आली कुठे? तर रामनामाच्या शक्तीमध्ये जर काही होतं तर मग रामजीला सेतू कशाला बनवायची आवश्यकता पडली असते? मला असं वाटतं की हनुमानजीच्या मनामध्ये जे रामनामाची श्रद्धा होती, त्या श्रद्धेची शक्ती होती ज्यामुळे ते एक जंप घेऊन तिथपर्यंत जाऊन पोहोचले. आमचे विद्यार्थी मला वाटतं असेच आहे. जर का त्या मुलांची श्रद्धा माझ्यावर नसती, माझ्या विचारसरणीवर नसती, मी त्यांच्याशी ज्या पद्धतीचे प्रयोग करतो आहे त्या प्रयोगांवर नसती, तर हा रिझल्ट इथं मिळत राहिलेला नसता आणि हे माझे कार्यसुद्धा तेवढे खुलले नसते, मलाही स्फूर्ती मिळाली नसती. आज खूप म्हणजे भूषण वाटते ज्यावेळेस मी आपल्या विद्यार्थ्यांना, आता मागे एक माझा विद्यार्थी आहे जो की बँगलोरला गुगल मध्ये काम करतो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याच्याशी बोलणं झालं. दुसरा मुलगा माझा एक विवेकानंद MITलाच होता, तो आता लॉयर झालेला आहे. हे ज्यावेळेस मुलं एक काहीतरी वेगळ्या पदावर पोचलेले असतात आणि ते कार्य करत असतात, त्यावेळेस असं वाटतं की बाई आपल्या जीवनाचं सोनं झालं. तर माझ्या विद्यार्थ्यांचा हा सगळ्यात मोठा मला वाटतं सन्मान राहील. त्यांच्या पालकांचा राहील. ज्यावेळेस हे मुलं सगळ्यात छोटे होते त्यावेळेस त्यांनी माझ्या कार्यशैलीवर, माझ्या विचारांवर विश्वास करून त्यांनी ते मुलं माझ्या हाती दिले. आपला काळजाचा तुकडा 7.5 आजपर्यंत कोणी हाती देणं म्हणजे सामान्य गोष्ट नसते. बरोबर. त्या पालकांचं यामध्ये भरपूरचं श्रेय राहील. तर मला वाटतं हे माझे विद्यार्थी, माझे हनुमान, माझे पालक ज्यांनी विश्वास दाखवला आणि माझा परिवार, या सगळ्या लोकांना मी हे समर्पित करेन. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या MCM TVच्या या प्रकट मुलाखतीसाठी वेळ दिला. लवकरच हा आमचा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा नवी मुंबईला होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन
आमचा मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी अपेक्षा. जरूर जरूर जरूर. जय हिंद. खूप खूप धन्यवाद जय तुमच्या या कार्याबद्दल. तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्यासारखे लोक जे कदाचित असे समोर आले नसते त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप खूप धन्यवाद. क्या सर्वप्रथम MCM TV आणि साई सागर एंटरप्राइजेस यांच्या वतीने सरांना प्रिन्सिपल आतिश क्षीरसागर सरांना जे स्टार महाराष्ट्राचा अवॉर्ड भेटत आहे त्याच्यासाठी सरांना खूप खूप अभिनंदन आणि MCM TVला मनापासून थँक्यू. सरांना जे स्टार महाराष्ट्राचं एक अवॉर्ड किंवा एक आइडेंटिटी दिली है तुम्ही त्याचं एक्चुअली सर उसको डिज़र्व करते हैं क्योंकि उनके साथ मैं पिछले 10 साल से काम कर रही हूँ और जो आज के एजुकेशन सिस्टम में चेंज आया है जो पिछले 60 साल में आफ्टर इंडिपेंडेंस नहीं आ पाया वो टीचिंग टाइम में सर ने उतना इवैल्यूएशन नहीं कर पाए. बट जब उन्हें वो चेयर मिली वो रिस्पॉन्सिबिलिटी मिली तो उन्होंने गवर्नमेंट के आने तक का राह नहीं देखा और उन्होंने खुद के ही तरफ से जितना हो सके जितना उनके हाथ में था उन्होंने उस प्रोसीजर को NEP 2020 को ऑलरेडी स्टार्ट कर लिया है पिछले 5 साल से. ओके तो इस वजह से आप रिजल्ट देख सकते हैं कि करमाला जैसे छोटे तालुका में भी बच्चे नेशनल लेवल पे कॉम्पीट कर रहे हैं. कॉम्पीट किस तरीके से, अब हम बोलेंगे हम अच्छा कर रहे हैं ऐसे नहीं होता है. तो बच्चे सिर्फ जो लोकल कॉम्पिटिशन्स होते हैं जैसे महाराष्ट्र लेवल के या तो फिर स्कूल लेवल के उसमें तो कॉम्पीट कर ही रहे हैं. साथ में जो नेशनल लेवल कॉम्पिटिशन्स होते हैं जैसे कि इसरो द्वारा ऑर्गेनाइज्ड क्लास 6 में क्लास 8 में कॉम्पिटिशन्स होते हैं जिसका शायद करमाला जैसे तालुका में पता भी नहीं था. बट वहाँ बच्चे कॉम्पीट करके भले ही पोजीशन 1 तक ना पहुँच पाए लेकिन उन्हें एक कंपटीशन का प्लेटफॉर्म प्रोवाइड करवाया जहाँ हमारे बच्चों ने 2nd रैंक तक की भी बाकी पूरे भारत के बच्चों के साथ कॉम्पीट किया है. और लोकल लेवल पे जहाँ तक हो सके हमने बहुत तरीके के मूवमेंट्स लिए हैं जिसमें कि उनका नो टू प्लास्टिक. इवन पर्सनली भी सर प्लास्टिक को कभी प्रमोट नहीं करते हैं, वो कभी भी प्लास्टिक को यूज़ ही नहीं करते हैं. इवन हमारे स्कूल में बच्चे जब टॉफ़ी बांटते हैं अपने बर्थडे सेलिब्रेशन पे उसमें भी सर ने रिक्वेस्ट किया है कि आप ये टॉफ़ी बांटकर छोटे छोटे रैपर्स जो कि रीयूज़ करने के भी काम नहीं आता है, इससे पोल्यूशन ही फैलता है. तो हमारे बच्चे इस रिक्वेस्ट को मानते हुए वो बच्चों को टॉफ़ीज़ नहीं बांटते हैं, बाकी उनकी तरफ से जो भी बन पाता है छोटा सा इरेज़र या पेंसिल इस तरीके से अपना बर्थडे सेलिब्रेशन करते हैं.